श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत चतुर्थ स्थानामध्ये राहुदेव आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते बदल परिवर्तन घडतात, तुमच्या जीवनामध्ये कसा संघर्ष होतो, कोणत्या बाबतीमध्ये विशेष सुख प्राप्त होतं, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत मी आज घेऊन आलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी. नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका. तुमच्या पत्रिकेतील राहुदेव प्रत्येक स्थानामध्ये एक विशिष्ट फळ प्राप्त करून देतात. लग्नस्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये लग्नस्थानात, द्वितीय स्थानात, तृतीय स्थानात जर राहुदेव असतील तर कोणते परिवर्तन, कोणते बदल घडवतील याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला समजणार आहे त्या माध्यमातून. तर आता आपण आज जाणून घेत आहोत चतुर्थ स्थानातला राहू. चौथं घर काय काय दर्शवतं हे सर्वात प्रथम समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. चतुर्थ भाव हे आपल्याला मातृसौख्यासाठी, वाहन वस्तूच्या सौख्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी फार महत्वाचं आहे. कारण चौथ्या स्थानावरनं आपण आपलं मन पाहत असतो, आपली आत्मिक शक्ती पाहत असतो आणि त्याचबरोबर आपला आत्मविश्वास सुद्धा पाहत असतो. राहुदेव हे तुम्हाला प्रचंड श्रीमंत करू शकतात किंवा एक म्हणता येईल की एक तर करोडपती किंवा रोडपती अशा पद्धतीने राहुदेव भरभरून त्यांचे फळ प्राप्त करून देतात जेव्हा ते चतुर्थात असतात. चतुर्थातला राहू कोणकोणती शुभ फळे देतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातृसौख्य देतो. आपल्या आईबद्दल आपल्याला कृतज्ञता भाव हा आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी जागृत ठेवतो. अर्थात हा राहू तुमच्या कुंडलीमध्ये मिथुन राशीचा जर असेल तर तुम्हाला विशेष फळ देतो. ते म्हणजे आईच्या सानिध्यात राहून तिची सेवा करण्याचा किंवा तिच्या कृपा आशीर्वादाखाली आयुष्यभर राहण्याचे सुख मिळते. हा सगळ्यात चांगला फायदा तुम्हाला चतुर्थातला राहू देतो. चतुर्थामध्ये मिथुन, कन्या, सिंह आणि कुंभ या राशीचे जर राहू असतील तर तुम्हाला विशेष फळे प्राप्त करून देतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण महत्वाकांक्षा या आपल्या जागृत सातत्याने ठेवत असतो, त्याचं चिंतन करत असतो, त्या गोष्टीबद्दल विचार करत असतो आणि ती सगळी स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी हेच राहू भगवंत तुम्हाला विशेष सहकार्य करत असतात. राहुदेव आत्मविश्वास वाढवतात. चौथं घर हे मनाचं कारक आहे, चंद्रदेवांचं घर आहे आणि ज्यावेळेस चंद्रदेवांच्या स्थानामध्ये राहुदेव येतात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कुठलेही काम करताना एक विशिष्ट वेळ घेणं किंवा होईल का नाही माझ्याकडनं, मी करू शकेल की नाही अशी द्विधा मनस्थिती निर्माण करून देणं हे कार्य राहुदेव करतात. ज्यावेळेस ते अशुभ स्थितीत असतात, नीच राशीचे असतात त्यावेळेस तुम्हाला हे निगेटिव्ह फळ नक्कीच देतात. ते विशेष उपाय व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्याचबरोबर चतुर्थातला राहू हा वाहन वस्तूचं सौख्य निर्माण करून देतो. पण हा राहू मिथुन राशीचा असावा किंवा कुंभ राशीचा असावा तर तुम्हाला विशिष्ट फळे प्राप्त करून देतो. परंतु नीच राशीचा राहू असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सातत्याने काम निघत राहतं. नवीन काहीतरी करावं आणि जुनं काढून टाकावं हा विचार सातत्याने ज्याच्या मनात येतो त्यांनी नक्की पत्रिका चेक करा, तुमच्या चतुर्थात राहू असणार. चतुर्थातला राहू हा तुम्हाला धनधान्य अतिशय मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतो. कारण चतुर्थात राहू आला की तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती करून देतो. तुमच्याकडे पैशाला कुठल्याही प्रकारची कमतरता नसते. अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसे आणि सुख उपभोगत असता. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं, जोडीदाराचं, आईचं, वडिलांचं या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही सुखी असता. या सगळ्यांचं सुख तुम्हाला उपभोगायला मिळत असतं आणि त्यामुळे तुम्ही सातत्याने जीवनात आनंदी राहता. परंतु हाच राहू जेव्हा नीच राशीचा होतो त्यावेळेस तुम्हाला अशुभ परिणाम प्राप्त करून देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशाबाबतीत चणचण, काळजी, आईच्या आजाराबाबतीमध्ये किंवा आईच्या आरोग्याविषयी विशेष काळजी तुम्हाला वाटत राहते. याचं कारण चतुर्थात नीचीचा राहू. मग राहूच्या दशेबद्दल पण या माध्यमातून थोडंसं सांगू इच्छिते. राहुदेवांची दशा ही 18 वर्ष सुरू असते. राहुदेव 1 न 2 18 वर्ष तुम्हाला तुमच्या एका राशीमध्ये राहून तुमच्या राशीला एका विशिष्ट ग्रहाला सोबत करून म्हणजे त्यांच्या अंतर्दशेमध्ये विशिष्ट दुसरे ग्रह असतात. रवी, चंद्र, मंगळ, बुध, शुक्र
शनी या ग्रहांना सोबत घेऊन राहुदेव 18 वर्ष तुमच्या जीवनामध्ये असतात. आणि हे 18 वर्ष ज्यावेळेस तुमच्या कुंडलीमधील उच्चीचे राहू असतील ना, त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळे त्या अंतर्दशेमध्ये आणि राहूच्या महादशेमध्ये मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतात. सगळ्यात महत्वाचं, राहुदेव जर उच्चीचे असतील तर काळजी करू नका, चिंता करू नका, तुम्हाला सुख हे मिळणार म्हणजे मिळणारच. आणि त्याबरोबरच चतुर्थातला राहू तुम्हाला वाहनासंदर्भात विशिष्ट प्रकारची आवड निर्माण करून देतो. म्हणजे तुमच्याकडे 2-3 अशा पद्धतीने जास्त मोठ्या संख्येने वाहनाचं सुख तुम्हाला देतो. याचं कारण म्हणजे चतुर्थातला राहू. याबरोबरच वास्तूचं सौख्य सुद्धा तुम्हाला मिळतं. परंतु ज्यावेळेस तुमच्या कुंडलीतील राहुदेव खराब असतील त्यावेळेस तुम्हाला राहुदेव कुठल्याही प्रकारचं वास्तू सौख्य प्राप्त करून देत नाही. म्हणजेच तुम्हाला जर वास्तू घेण्याचे योग येतील, परंतु ती वास्तू काही ना काही कारणानिमित्ताने विकण्याचे योग आणतो आणि वारंवार दुसरी वास्तू खरेदी करणं, परत दुसरी वास्तू खरेदी करणं, हे जर होत असेल सातत्याने तर नक्की चेक करा तुमच्या कुंडलीतील राहुदेवांची स्थिती काय आहे. राहुदेवांवरनं नेम फेम बघितलं जातं. म्हणजे तुमचं नावलौकिक प्राप्त होईल का, कारण राहुदेव हे नावलौकिक प्राप्त करून देतात. मग चतुर्थात राहुदेव आले की तुम्हाला नावलौकिक हे लवकर प्राप्त होतं. म्हणजे तुमच्या वयाच्या अगदी लवकर 16-18 वर्षापर्यंतच तुम्हाला नावलौकिक प्राप्त करून देतं. आणि त्यात विशेष म्हणजे हे नावलौकिक प्राप्त करून देताना राहुदेवांची आंतरदशा किंवा महादशा जर सुरू असेल तर तुम्हाला ते सातत्याने फळ पाहायला मिळालंच असेल. त्याच पद्धतीने राहुदेव हे तुम्हाला शुभ जसे परिणाम करून देतात, शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात करून देतात, तसे अशुभ परिणाम सुद्धा करून देतात. अशुभाची तीव्रता कमी व्हावी, शुभत्वाची तीव्रता वाढावी, शुभ फळे मोठ्या प्रमाणात प्राप्त व्हावी, यासाठी विशिष्ट उपाय आणि उपासना मी तुम्हाला आता या माध्यमातून सांगणार आहे. कोणती उपासना करावी? राहुदेव जर तुमच्या कुंडलीमध्ये नीच राशीमध्ये, शत्रू राशीमध्ये असतील, पापकर्तरीमध्ये असतील तर तुम्ही नक्की शंकराची उपासना सातत्याने करा. शंकराला रोज किंवा दर सोमवारी जलाभिषेक करायचा आहे आणि पांढऱ्या रंगाचं फूल हे शंकराच्या पिंडीवर व्हायचं आहे. या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये राहुदेवांचं जे कुफळ आहे, अशुभ फळ आहे, अशुभाची तीव्रता जी आहे, खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला सहन करावी लागत आहे, नक्कीच ती कमी झालेली दिसेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. प्रत्येक कामं लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी वारंवार प्राप्त होईल. त्याबरोबरच राहुदेवांचा जप तुम्ही नित्यनेमाने करायचा आहे. नवग्रह मंत्रातील राहुदेवांचा संपूर्ण जप केला तर अतिशय उत्तम. परंतु काही वेळेअभावी तुम्हाला पूर्ण जप करणं होत नसेल तर नक्कीच तुम्ही नमःशिवाय जप करू शकता किंवा रीम राहवे नमः हा जप करू शकता. त्याचबरोबर पशु पक्ष्यांना दाणे आणि पाण्याची सोय तुमच्याकडनं जास्तीत जास्त झाली पाहिजे. या माध्यमातून सुद्धा तुम्ही राहुदेवांची कृपा प्राप्त करून घेऊ शकता. तर आज आपण चतुर्थातला राहू कोणत्या प्रकारचे सुख प्राप्त करून देतो, तुमच्या जीवनामध्ये कोणते आनंद प्राप्त करून देतो, मातृसौख्य कसं प्राप्त करून देतो हे समजून घेतलं. त्याचबरोबर वाहन वास्तूचं सुख कसं प्राप्त करून देतो आणि कशा अडचणी देतो हेही समजून घेतलं. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात का? नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला भेट द्या. यावर अनेक व्हिडिओज अपलोड आहेत, मासिक राशीफळ अपलोड आहे, जाणून घ्या. तुमच्या कुटुंबियांपर्यंत, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.